चलो गाईज, आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर ह्यामधला आज दुसरा पार्ट चालू करतोय, तो म्हणजे फिनॉल. हा प्रचंड महत्त्वाचा फिनॉल आहे, है ना. ह्यामध्ये सुरुवातीला आपण काय बघूयात, थोडंसं फिनॉलचं क्लासिफिकेशन बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये कंटेंट काय ते सांगतो, है ना. आज आपल्याला फिनॉलचं थोडंसं क्लासिफिकेशन बघायचं आहे, फिनॉलचे अल्टरनेटिव्ह नेम्स बघायचे आहेत आणि डायरेक्टली आपल्याला 5 मेथड बघायचे आहेत. NCERT मध्ये 4 मेथड दिलेले आहेत, आपण 5 मेथड बघणार आहोत. प्रिपरेशन ऑफ फिनॉल प्रचंड महत्त्वाचा पार्ट आहे. त्यापैकी कोणत्या मेथडला कमर्शियल प्रोसेस म्हणतात, कोणत्या मेथडला नॉन कमर्शियल म्हणतात, सगळं एकदम डीपली अंडरस्टँड करणार. ह्याच्यासाठी बेसिक नॉलेजची काही गरज नाही, जसं मी सांगतो तसं फॉलो करण्याचा प्रयत्न करा. प्रोसीड करू गाईज. पुट ऑन द हेडिंग फिनॉल, हा ना गाईज. फिनॉल मीन्स व्हॉट गाईज, हा ना. फिनॉलिक OH एक असतो गाईज. फिनॉलचं दुसरं नाव आहे गाईज कार्बोलिक ऍसिड. फिनॉलचं दुसरं नाव काय आहे? कार्बोलिक ऍसिड. काय आहे नाव? जोरात बोला, काय नाव आहे? कार्बोनिक नाही, कार्बोलिक आहे. तिथे काय लिहिलंय? कार्बोनिक आहे का? हां, कार्बोलिक ऍसिड गाईज. पॉईंट क्लिअर आहे. आता फिनॉलचं क्लासिफिकेशन मध्ये बघत असताना गाईज, ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप अटॅच. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? नंबर ऑफ OH. ऑन द बेसिस ऑफ, पूर्ण लिहितो मी, ऑन द बेसिस ऑफ number of OH group attached to benzene ring. ऍक्च्युली ते अरोमॅटिक रिंग म्हणलं तर मोर करेक्ट होईल, पण तुमच्या 10वी 12वीच्या लेवलनं बेन्झिन रिंग ठीक आहे, चालतंय. कारण हा ना, फिनॉलिक OH म्हणजे नॅफ्थलीनला पण OH लागलं त्याला फिनॉलिकच म्हणतात, पण आपण बेन्झिनचं जनरली आपण कन्सिडर करणार आहोत, बरोबर ना. आता ह्याच्यामध्ये गाईज, ह्याच्यामध्ये असं म्हणता येईल का, सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन इकडे द्या. ह्याच्यामध्ये आपण असं टाईप्स पाडूया त्याचे, है ना. टाईप्स बघा. पहिला आहे मोनोहायड्रिक फिनॉल. पहिला काय आहे? मोनोहायड्रिक फिनॉल, है ना. मोनोहायड्रिक फिनॉल. दुसरा आहे डायहायड्रिक फिनॉल. तिसरा आहे ट्रायहायड्रिक फिनॉल. हे 3च लक्षात ठेवायचे आहेत. ट्रायहायड्रिक फिनॉल. आता मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजे काय असतं रे? मोनोहायड्रिक फिनॉल मीन्स व्हॉट? द कंपाउंड बेन्झीन रिंग विच हॅविंग व्हॉट? ओनली वन OH ग्रुप इज देअर. ओनली वन OH group is attached. डायहायड्रिक म्हणजे काय असेल? 2 OH groups are attached. 2 OH groups are attached. ट्रायहायड्रिक म्हणजे काय रे बाबांनो? 3 OH groups are attached. 3 OH groups are attached. Attached to whom? Attached to benzene ring or aromatic part. Attached to aromatic part is more correct. but आपल्याला ह्याच्यामध्ये काय डिस्कस करायचं आहे? आपल्याला कुणाबद्दल चर्चा करायचं आहे? बेन्झीन बद्दल करायचं आहे, फिनॉल बघायचं आहे. ठीक आहे गाईज. आता पहिल्याचे एक्झाम्पल देतो, दुसऱ्याचे एक्झाम्पल देतो आणि तिसऱ्याचे एक्झाम्पल देतो. राईट आहे ना. तिघाचे पण एक्झाम्पल बघूयात. आता एक्झाम्पल ऑफ व्हॉट? मोनोहायड्रिक फिनॉलचे एक्झाम्पल बघा गाईज. हेडिंग टाका, एक्झाम्पल्स ऑफ मोनोहायड्रिक फिनॉल. एक्झाम्पल्स ऑफ मोनोहायड्रिक फिनॉल. पॉइंट क्लिअर आहे गाईज. मोनोहायड्रिक फिनॉल मध्ये स्वतः फिनॉल येतो गाईज, है ना. स्वतः काय येतो? फिनॉल येतो. OH ग्रुप असतो ना, त्यालाच काय म्हणतात? त्याला फिनॉल येतो गाईज. हा फिनॉल आहे. हा फिनॉलचं दुसरं नाव काय रे बाबांनो? कार्बोलिक ऍसिड म्हणलं होतं मी तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये दुसरं एक आहे क्रिसॉल. एक आहे गाईज. कोणता आहे? क्रिसॉल. माझ्यासोबत बोला, क्रिसॉल, है ना. क्रिसॉल म्हणजे काय असतं बाबांनो? लक्षात घ्या, लाईफ मध्ये कधी विसरायचं नाही गाईज. क्रिसॉल म्हणजे काय आहे? हा बेन्झीन आहे, है ना. बेन्झीनला काय काय अटॅच असतो रे? एक OH ग्रुप अटॅच असतो आणि एक CH3 ग्रुप अटॅच असतो. ह्याला म्हणतात क्रिसॉल. ह्याला काय म्हणतात? क्रिसॉल म्हणतात. क्रिसॉलचे पण 3 प्रकार आहेत गाईज, है ना. क्रिसॉल कसं लक्षात ठेवायचं? बेन्झीनला काय काय अटॅच आहे रे बाबांनो? बेन्झीनला CH3 अटॅच आहे. बेन्झीनला काय अटॅच आहे? CH3 अटॅच आहे आणि बेन्झीनला OH अटॅच आहे. OH म्हणजे OL,
सी फॉर क्रिसॉलचं सी फॉर द CS3 असं लक्षात ठेवायचं लॉंग टर्म साठी. क्लिअर आहे ना. आता ह्याचे म्हणजे पण 3 प्रकार आहेत गाईज. पहिला आहे आर्थोक्रिसॉल. फॉर एक्झाम्पल हा OH ग्रुप आहे म्हणा, फिनॉल असं झाला. जर CS3 ग्रुप इथं अटॅच असेल तर तो काय झाला, क्रिसॉल झाला. पण कोणता क्रिसॉल झाला, सी इकडे बघा, हा आहे पॅरा पोझिशन, ही आहे आर्थो पोझिशन, ही आहे मेटा पोझिशन, ही आहे पॅरा पोझिशन, ही आहे मेटा पोझिशन, ही आहे आर्थो पोझिशन. आर्थोच्या अपोजिटला आर्थो हा ना, मेटाच्या अपोजिटला मेटा, आर्थो हा ना, पॅराच्या अपोजिटला पॅरा. म्हणजे हा कोणता क्रिसॉल आहे, आर्थो क्रिसॉल आहे. आर्थो क्रिसॉल ह्यालाच का म्हणतात, ओ क्रिसॉल पण म्हणतात, ओ क्रिसॉल. पॉईंट क्लिअर आहे गाईस. हा ना. मेटाक्रिसॉल कसा असेल रे बाबांनो, फक्त CS3 ग्रुप M पोझिशनला ठेवायचा. हा ना. हा OH ग्रुप असेल, हा इथं का असेल OH असेल, इथं का असेल CS3 असेल. ह्याचं नाव काय रे, M क्रिसॉल म्हणजेच मेटाक्रिसॉल. बरोबर ना. नंतर काय असेल बाबांनो, हा एक OH ग्रुप आहे, हा ना, इथं OH ग्रुप आहे आणि तो क्रिसॉल कुठं आहे, इथं आहे CS3. क्लिअर आहे गाईस. हा काय सगळे सगळ्यामध्येच काय बाबांनो, एकच OH ग्रुप आहे. सो it come under what category, the compound which having only one OH group present on the benzene ring, that is called as what, monohydric phenol. क्लिअर आहे गाईज. इथपर्यंत काय अडचण कुणाला. आता जाऊया डायहायड्रिक फिनॉल साठी बघूयात गाईज. CRH नावाची ट्रिक्स आहे, मी ऑलरेडी सांगितलं होतं, अजून एकदा सांगतोय, महत्वाचा पार्ट आहे. बरेचसे विद्यार्थी अगोदरच्या लेक्चरला अब्सेंट होते. एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट, एक्झाम्पल्स ऑफ डायहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल गाईज. लाईफ मध्ये कधी विसरायचं नाही. त्याची ट्रिक्स काय आहे बघा. ट्रिक्स काय आहे, CRH. काय ट्रिक्स आहे त्याची, CRH. बरोबर ना गाईज. आता C म्हणजे काय रे बाबांनो, C स्टँड फॉर रिसॉर्सिनॉल, C stand for catechol, R stand for resorcinol. C stand for what, catechol, R stand for resorcinol, S stand for hydroquinone. बरोबर ना. हायड्रोक्विनोनला दुसरं काय म्हणतात, क्विनॉल पण म्हणतात. काय म्हणतात त्याला, क्विनॉल पण म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे गाईस. हा तिघाची पण नावं कळणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये काय असतात बघा, लक्षात घ्या. लाईफमध्ये कधीच विसरायचं नाही. कॅटेकॉल म्हणजे काय रे, बेन्झिनला 2 OH ग्रुप असतात. कॅटेकॉल म्हणजे काय असतात, बेन्झिनला. ह्या सगळ्यामध्ये काय असतात रे बाबांनो, CRH मध्ये काय असतात, एक बेन्झिन रिंग असते गाईज, लक्षात घ्या. बेन्झिनला काय असतं अटॅच, एक OH असतो आणि दुसरा पण OH असतो, फक्त त्याचे पोझिशन वेगळे आहेत. बेन्झिनला 2 अटॅच काय असतात, दोन्ही पण OH ग्रुप अटॅच असतात, फक्त वेगळं काय आहे त्यांचं पोझिशन वेगळं आहे. इथं काय आहे बघा, बेन्झिनला लक्षात घ्या गाईज, बेन्झिनला इथे एक OH ग्रुप आहे आणि इथे एक OH ग्रुप आहे. जवळ जवळ असतील तर त्याला काय म्हणायचं, कॅटेकॉल म्हणायचं. माझ्यासोबत बोला, कॅटेकॉल. बरोबर ना, कॅटेकॉल. लक्षात आलं का, जवळ जवळ आहेत म्हणजेच काय असेल, जवळ जवळ असतील तर. याचं नंबरिंग कसं असतं, 1 2 3 4 5 6. चौथीच्या पण पोराला कळेल एवढं सोप्या पद्धतीने मी सांगतोय, अवघड नाहीये. चेंजेस स्वतःमध्ये करा. मला कळतंय, फक्त मनामध्ये म्हणा की मला कळतंय. बरोबर ना. ह्याला म्हणतात कॅटेकॉल. रिसॉर्सिनॉल म्हणजे काय रे बाबांनो, फक्त एक, आणि हा जो OH ग्रुप आहे ना, थोडं साईडला लिहायचं, अंतर सोडा म्हणजेच काय असेल, 1 2 3. काय बाबांनो, 1,3 ला असेल OH ग्रुप. बरोबर ना. हा OH ग्रुप इथं आहे. आता काय हायड्रोक्विनॉल मध्ये काय असतं गाईस, क्विनॉल मध्ये काय असतं बघा, हा इथे एक OH ग्रुप असेल आणि इथे एक OH ग्रुप असेल. पॉईंट क्लिअर आहे गाईस. क्लिअर आहे ना. आता ह्यांचं आयुपॅक नियम काय असतील बघा, ह्यांचे आयुपॅक नियम काय असतील ते बघा, लक्षात घ्या गाईस. ह्याचं नाव काय म्हणायचं, बेन्झिनला बेन्झिन लिहायचं, बेन्झिन. 1,2 डायऑल म्हणायचं. बरोबर आहे. इथं काय म्हणायचं, बेन्झिन 1,3, 1 आणि 3 ना, 1,3 डायऑल. लक्षात घ्या, 1 2 3 4 बेन्झिन, 1,4 डायऑल. क्लिअर आहे गाईस. दिस इज व्हॉट, दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ व्हॉट, क्लासिफिकेशन. त्यामध्ये दुसरे टाईप कोणते आहे, डायहायड्रिक फिनॉलचे हे टाईप्स झाले. क्लिअर आहे. काय अवघड आहे त्याच्यापैकी. आता ह्याच्यानंतर डायहायड्रिक फिनॉलचे बघायचं का गाईस, है ना. ट्रायहायड्रिक फिनॉलचे एक्झाम्पल्स ऑफ ट्रायहायड्रिक
फिनॉल. ह्याच्यामध्ये दोन तीन एक्झाम्पल घेऊ शकतो गाईज, दोन तर खूप फेमस आहेत हा ना. पहिला आहे फ्लोरोग्लुसिनॉल आणि दुसरा आहे पायरोगॅलॉल. हा माझ्यासोबत बोला, फ्लोरोग्लिसिनॉल, पायरोगॅलॉल, फ्लोरोग्लिसिनॉल, पायरोगॅलॉल, फ्लोरोग्लिसिनॉल, पायरोगॅलॉल. आणि असं 3-4 वेळेस म्हणायचं गाईज, सो एज टू हार्ट की तुम्हाला ते लक्षात राहील. पॉईंट क्लिअर आहे गाईज. आता फ्लोरोग्लिसिनॉल आणि पायरोगॅलॉल मध्ये काय असतात, ऑलरेडी आपण हेडिंग टाकलेली आहे. काय टाकलेली आहे, यांच्यामध्ये 3 OH ग्रुप असतात. काय असतात रे राजांनो यांच्यामध्ये बेन्झिनला काय असतं, बेन्झिन वरती 3 OH ग्रुप असतात. बेन्झिन वरती काय असतात, 3 OH ग्रुप असतात. OH, OH आणि एक OH, बरोबर ना. हे 2 एक्झाम्पल्स मध्ये. आता फ्लोरोग्लिसिनॉल मध्ये काय असतं ते बघा गाईज. फ्लोरोग्लिसिनॉल मध्ये लक्षात घ्या, बेन्झिनच्या लक्षात घ्या कोणकोणत्या पोझिशनला असतात. हा इथे OH आहे, इथं OH आहे आणि इथं OH आहे. लक्षात घ्या, म्हणजेच काय, एक अल्टरनेटिव्ह सोडून इथं लक्षात घ्या. जर ह्याचं नंबरिंग करायचं जर असेल, काही इकडे लक्षात घ्या, याचं जर नंबरिंग करायचं असेल तर कसं असेल, हा 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल. म्हणजे हा किती आहे, याचं नाव काय असेल बाबांनो, याचं नाव असं असेल का, बेन्झिन 1,3,5, 1,3,5 ट्रायॉल. क्लिअर आहे गाईज. दिस आयुपॅक नेम ऑफ व्हॉट, फ्लोरोग्लुसिनॉल. कळलं का, काय अडचण याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये पायरोगॅलॉल मध्ये कसं, पायऱ्या कशा असतात लक्षात ठेवा, पायऱ्या सलग असतात ना, सलग हा ना, सलग. कसं बाबांनो, पायरोगॅलॉल म्हणल्यानंतर 3 OH ग्रुप कसे असतील, सलग असतील. इथे एक OH ग्रुप आहे, इथे एक OH ग्रुप आहे आणि इथे एक OH ग्रुप आहे. लक्षात आलं का, हे सलग आहेत ना. लक्षात आलं का, ह्याच्यामध्ये गॅप आहे का, नाही, एकाच लाईन मध्ये. म्हणजेच काय, 1, 2, 3. याचं नाव काय असेल रे बाबांनो, बेन्झिन 1,2,3 हा ना. ट्रायऑल, ट्रायऑल ना, 3 OL आहे, 3 OH ग्रुप आहेत, म्हणजेच काय आहे, ट्रायऑल आहे. पॉईंट क्लिअर आहे गाईज. ह्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल देऊ शकतो गाईज. अजून एक डिफरंट टाईपची अरेंजमेंट करू शकता का तुम्ही, अशी करू शकता, एक OH ग्रुप इथं आहे, एक OH ग्रुप इथं आहे, एक OH ग्रुप इथं बी घेऊ शकता. याचं कॉमन नियम नाहीये पण आयुपॅक सांगू शकता. 1, 2, 3, 4, बरोबर ना. काय असेल बाबांनो ह्याचं नाव, बेन्झिन 1,2,4 ट्रायऑल. हे त्यांची क्लासिफिकेशन मध्ये आपण टाकू शकतो. काय अडचण आहे का याच्यामध्ये. हे झालं क्लासिफिकेशन. कुणाला काय अडचण आहे का, एकदम साध्या आणि सोप्या लँग्वेज मध्ये एक्सप्लेनेशन दिलं गाईज. आता जाऊयात वन ऑफ द हॉट कंटेंट कडे जायचं गाईज. सो पुट डाऊन द हेडिंग हा ना, प्रिपरेशन ऑफ फिनॉल गाईज. बरोबर ना. त्यांचे प्रिपरेशन मध्ये 4 प्रोसेस NCERT मध्ये दिलेले आहेत. आपण 5 प्रोसेस आपल्याला बघायचं आहे, बरोबर ना. एकदम 1 बाय 1 एकदम रापचिक पद्धतीने आपल्याला डिस्कस करायचं आहे, बरोबर ना गाईज. जायचं, पहिली प्रोसेस टाका, एकदम प्रॉपर केमिस्ट्री चालू झालेली आहे, प्रॉपर एकदम व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. एकदम हाय लेवल पर्यंत टॉपिक घेऊन जातो, मराठीत शिकवतोय, बरोबर ना. एकदम बाकी काही करायचीच गरज पडणार नाही तुम्हाला. आणि डेमो आहे म्हणून हा ना, डेमो आहे ना, लेक्चर सुरुवातीपासून इथं नसेल तर समजलं असतं, बरोबर ना. काही पोरं आज येतो, उद्या येतो, परवा येतो. अरे कधी येणार आहेस तू, संपत आलं वर्ष, संपत आलं, जागी कधी होणार आहोत तुम्ही. ते आदित्य नावाचा पोरगा नाही आला, अजून 1-2 डेमोला येणार होते, काय झालं की काय नाही की असंच चालू आहे सगळं. उद्यापासून उद्या संध्याकाळी काय, संध्याकाळचे इलेक्शन, संध्याकाळी काय, संध्याकाळी तिथून काही मुहूर्त चांगला आहे का 6च्या नंतर. काय चाललंय काय, अरे शिकायचं आहे ना, धड कुणी शिका. जन चांगलं शिकवते तिकडे जावा, कुठे असेल चांगले लोक शोधा, बरोबर ना. चला गाईज, हा हेडिंग टाका, प्रिपरेशन ऑफ फिनॉल गाईज. प्रिपरेशन ऑफ फिनॉल प्रचंड महत्वाचा पार्ट आहे. ह्याच्यापेक्षा है ना VIP आहे गाईज, VIP. हा कसा आहे, VIMP रे, VIMP व्हेरी मच इम्पॉर्टंट. हा पॉइंट आहे, ह्याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही. चटकुन्या राशी ते पेजेस बघ, उघडते कुठून तरी पेजेस. अर्धी वही शोधण्यामध्ये जाऊ नका, चटकुन्या नाही तर बंद करायचं. आता काय लिहायचं का, शोधण्यामध्ये कशाला वाया घालत बसायचं, हा ना. थोडं कसं प्लॅनिंग तुमचं तुम्ही प्लॅनिंग बनवणार आहे. हा पहिली मेथड गाईज, हा फ्रॉम क्लोरोबेन्झिन, फ्रॉम क्लोरोबेन्झिन. हा क्लोरोबेन्झिन पासून 2 प्रोसेस आहेत गाईज, लक्षात घ्या.
किती प्रोसेस आहेत क्लोरोबेन्झिन पासून? 2 प्रोसेस आहेत. पहिल्या प्रोसेसचं नाव आहे डाऊ प्रोसेस, दुसऱ्या प्रोसेसचं नाव आहे रास्चिंग प्रोसेस. कोणकोणत्या बाबांनो? डाऊ प्रोसेस आणि दुसऱ्या प्रोसेसचं नाव आहे रास्चिंग प्रोसेस. गाईज ह्याच्यामध्ये कॅटलिस्ट कोणकोणता असतो ते बघा. ह्याच्यामध्ये CA3PO4 टेकन टॉइस है ना, आणि दुसरा एक कॅटलिस्ट असतो. हे नसेल तर याचा अल्टरनेटिव्ह काय आहे? रवी पेजेस बघू नको, इथं बघ रे. दुसरा कॅटलिस्ट कोणता आहे? SiO2 आहे गाईज. काय आहे? CA3PO4. कसं लक्षात ठेवायचं? ह्याला असं ब्रॅकेट लिहिला गेलं तरी चालेल. लक्षात घ्या रे, ब्रॅकेट लिहिला गेलं तरी चालेल. ह्याला लक्षात कसं ठेवायचं लॉंग टर्म साठी सांगतो मी तुम्हाला. CA का आहे? 3 आहे गाईज. PO4 टेकन टॉइस. ह्याला कसं लक्षात ठेवायचं? 32 नंबर. कोणता नंबर आहे इथं? 32 नंबर. 3 कॅल्शियम आहेत आणि 2 फॉस्फेट ग्रुप आहेत. लक्षात आलं का? लक्षात येते का तुम्हाला? 32 नंबर. आता हे जो कॅटलिस्ट आहे गाईज, ह्याला काय म्हणतात? कॅल्शियम फॉस्फोराइट म्हणतात. ह्याला काय म्हणतात? कॅल्शियम काय म्हणतात त्याला? कॅल्शियम फॉस्फोराइट. माझ्यासोबत बोला, कॅल्शियम फॉस्फोराइट. कॅल्शियम फॉस्फोराइट. कॅल्शियम फॉस्फोराइट और SiO2 used in the what? Rasching process. Used in the Rasching process. Used in the Rasching process. क्लिअर आहे गाईज? काहीच अवघड नाही, एकदम सोप्या लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. आता पहिली प्रोसेस काय बाबांनो? पहिली प्रोसेस ह्याच्यामध्ये 1 नंबरमध्ये 1 टाका, ह्याला 2 टाका रोमन मध्ये. लक्षात आलं का? पहिली रोमन आपण बघूयात. फ्रॉम क्लोरोबेन्झिन. लक्षात घ्या ना, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा एकदम व्यवस्थितपणे. 4थीच्या पोराला देखील केमिस्ट्री समजेल, कारण केमिस्ट्री मी शिकवतोय. हा पहिली गाईज डाऊ प्रोसेस कुणापासून आहे? क्लोरोबेन्झिन पासून आहे. क्लोरोबेन्झिन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, बेन्झिन वरती काय असेल? Cl असेल गाईज. इकडे लक्षात घ्या, हा Cl आहे, हा बेन्झिन आहे. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? क्लोरोबेन्झिन. क्लिअर आहे गाईज? क्लोरोबेन्झिन वरती रिएक्शन कोणासोबत करायचा? ॲक्वेस NaOH सोबत करायचा आहे. ॲक्वेनेस ऍक्ट्स एज व्हॉट? ऍक्ट्स एज न्यूक्लिओफाईल. काय करतो? न्यूक्लिओफाईल म्हणजे निगेटिव्ह चार्ज स्पेसिस. म्हणजे ह्याच्यापासून जनरेट काय होतं? ॲक्वेस मध्ये काय होतं? OH निगेटिव्ह जनरेट होतो आणि तो OH काय होतो? Cl च्या ठिकाणी येतो. हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असते. पण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अरोमॅटिक पार्ट वरती डिफिकल्ट असते, असं एक इंटेक्स क्वेश्चन आहे. बरोबर ना? असं एनसीईआरटी मध्ये हॅलो अल्केन हॅलो ऑर्गेनिक्स मध्ये आपण शिकलो होतो. लक्षात घ्या काय म्हणलं होतं आपण? इकडे बघा, हा बेन्झिन रिंग आहे, ठीक आहे ना, क्लोरोबेन्झिन आहे. दुसरा एक कंपाऊंड आहे काय? CH3Cl आहे ना. हा मिथाइल क्लोराइड आहे. हा काय आहे? मिथाइल क्लोराइड आहे. मिथाइल क्लोराइड आहे. ह्याच्यावरती OH चं रिप्लेसमेंट इझी होतं. ह्याच्यावरती काय होतं? OH रिप्लेसमेंट काय होतं? इझी होतं. पण ह्याच्यावरती इझी होत नाही. इझी होत नाही. त्याचं रिझन काय रे बाबांनो? त्याचं रिझन काय आहे ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, इकडे बघा, इथं काय आहे? हा कार्बन आहे महत्वाचा. इथं कार्बन काय आहे? हा कार्बन जो आहे गाईज, हा जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड वीक आहे. कसा आहे? वीक आहे. हा बॉन्ड कसा आहे? हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे गाईज. आता मुद्दा आहे, हा स्ट्रॉंग बॉन्ड का आहे? बिकॉज ऑफ दिस कार्बन हायब्रिडायझेशन. ह्याच्यामध्ये कार्बनचं, आम्ही ते लिहू नको, ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं? याचं sp2 असतं. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp3 असतं गाईज. सिंगल बॉन्डेड आहे ना. याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर किती आहेत? पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर किती आहेत बाबांनो? 33.3% आहेत. इथं पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर किती आहेत? 25% आहेत. अरे जिथं S कॅरेक्टर जास्त आहेत तिथला तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो. जर स्ट्रॉंग बॉन्ड असेल तर तो बॉन्ड तोडण्यासाठी मोठा हँड घालावा लागेल. लक्षात येते का? काय करावं लागेल? मोठा हँड घालावा लागेल. म्हणजेच काय? हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, लक्षात घ्या, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी लावावं लागेल आणि आपल्याला प्रेशर द्यावं लागेल. ऑलरेडी हॅलो अल्केन हॅलो ऑर्गेनिक्स मध्ये डाऊ प्रोसेस मी घेतलेली आहे. मला माहिती आहे तुम्हाला लक्षात नाही, पण मी रिपीट सांगतो अजून एकदा.
लक्षात आलं का? अजून एक दुसरं रिझन आहे गाईज, ह्यांची बॉन्ड लेंथ खूप महत्वाचं आहे. एनसीईआरटीच्या लेफ्ट पेजवरती एक स्टेटमेंट दिलं आहे एनसीईआरटी मध्ये, है ना. ह्या दोघांच्या बॉन्ड लेंथ दिलेले आहेत. ह्याची बॉन्ड लेंथ किती असते? ऑब्विसली बॉन्ड लेंथ गाईज याची बघा, हा जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड लेंथ असते 169 पिकोमीटर. 169 पिकोमीटर, 69 आहे ते, 169 पिकोमीटर आहे. आणि ह्याची बॉन्ड लेंथ किती आहे माहिती आहे का? 177 पिकोमीटर आहे गाईज, लक्षात घ्या. हे दिलेलं आहे एनसीईआरटी मध्ये. ज्याची बॉन्ड लेंथ छोटी असेल तर तो बॉन्ड कसा असेल? स्ट्रॉंग असेल. ज्याची बॉन्ड लेंथ ही लांब असेल तो बॉन्ड लेंथ स्ट्रॉंग लांब असेल तेवढा तो वीक असेल. जेवढा बॉन्ड जवळ तेवढा तो स्ट्रॉंग, जेवढा बॉन्ड लांब तेवढा तो वीक. त्यामुळं हा इथला बॉन्ड काय होतो रे बाबांनो? इथला बॉन्ड 169 पिकोमीटर म्हणजे कमी आहे ना बॉन्ड लेंथ, म्हणजे हा बॉन्ड तुटायला जड जातो. कसं काय बाबांनो? त्याचे रिझन भरपूर आहेत. इथं रेझोनन्स इफेक्ट पण काम पडतो, बरोबर ना. आणि इथं ह्याचं हायब्रिडायझेशन वगैरे सांगू शकता तुम्ही, बॉन्ड लेंथ पण सांगू शकता. त्यासाठी म्हणजेच इन शॉर्टमध्ये काय, तुम्हाला जर प्रश्न विचारला बोर्डच्या एक्झामसाठी, व्हाय द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इज डिफिकल्ट ऑन द हॅलोआरिन्स, तर त्यावेळेस हे एक्झाम्पल देऊन टाकायचं. हॅलोआरिन्स मधला जो कार्बन असतो तो sp2 हायब्रिडाइज असतो, आणि त्या sp2 हायब्रिडाइजचं पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर किती असतात? 33.3% असतात. त्यामुळं ते पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर जास्त असल्यामुळं जेवढी s कॅरेक्टर जास्त असतात तेवढी स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड कशी असते? जास्त असते. म्हणजेच पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर बघा, आणि स्ट्रेंथ ऑफ बॉन्डची काय इक्वेशन आहे? पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर is directly proportional to strength of bond. Strength of bond. पॉइंट क्लिअर आहे का रे बाबांनो? स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड म्हणजे जेवढा पर्सेंटेज जास्त असेल तेवढा बॉन्डची काय असेल? स्ट्रेंथ असेल. लक्षात कसं ठेवायचं? एस आणि हा एस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा ना, भावी जीवनासाठी हे कुठेतरी डोक्याच्या कोपऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा खूप साऱ्या गोष्टींमध्ये. क्लिअर आहे? हे झालं बेस झाला गाईज. इट मीन्स व्हॉट? फक्त एक लाईन आहे ह्याच्यामध्ये. ह्याचं कसं आहे? ह्या रिॲक्शनला आता मी पूर्ण रिॲक्शन पुन्हा डबल लिहितो. ह्या रिॲक्शनमध्ये आरोवरती कंडिशन्स आहेत. त्या आरोवरती कंडिशन्स काय आहेत? 623 केल्विन टेम्परेचर आहे आणि 300 ॲटमॉस्फिअर का आहे? प्रेशर आहे. हे कसं काय जास्त आहे त्याचं एक्सप्लेनेशन एवढं दिलेलं आहे मी. लक्षात आलं का? हे डाऊ प्रोसेससाठी एवढं जे दिलेलं आहे ना, एवढं टेम्परेचर कसं काय आहे तर त्याचं हे रिझन आहे. हे रिझन हे एनसीईआरटीशी रिलेटेड पॉईंट आहे. हे तुम्ही मी क्लिअर केला. क्लिअर आहे गाईज? पुढे जायचं का? इथं बघा, इथं काय होतं ते बघा गाईज. हा बघा पूर्ण रिॲक्शन मी डाऊ प्रोसेस लिहायला चालू करतो मी इथं. हा काय रे बाबांनो? हा क्लोरोबेन्झिन आहे. पॉईंट क्लिअर आहे का? याची रिॲक्शन कोणासोबत करायचं आहे? ॲक्वेस. काही बुक्स मध्ये दिलं नाही असं ॲक्वेस आहे का अल्कोहोलिक आहे. अल्कोहोलिक हा काय असतो? अल्कोहोलिकनं बेस होतो, डबल बॉन्ड येतो अल्किन अल्फॅटिक हॅलो अल्केन मध्ये जर अल्कोहोलिक केलं की डबल बॉन्ड येतो, इलिमिनेशन रिॲक्शन होते. पण हे ॲक्वेस आहे ना, ॲक्वेस मध्ये CL च्या ठिकाणी OH येतो, बरोबर ना. इथं काय टेम्परेचर किती आहे बाबांनो? टेम्परेचर आहे 623 केल्विन आणि 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ATM प्रेशर, हा ना. ह्याच्यावरती काय होतं बघा गाईज, लक्षात घ्या. इथं रिप्लेसमेंट कसं असतं बघा, निगेटिव्हला रिप्लेसमेंट करायचं, है ना. निगेटिव्हला रिप्लेसमेंट करायचं. हा एवढा पार्ट कसा आहे? निगेटिव्ह आहे. एवढा पार्ट पॉझिटिव्ह आहे, बरोबर ना. म्हणजेच इथं काय CL च्या ठिकाणी काय निघून जातं? CL च्या ठिकाणी CL निघून जातो आणि अटॅक काय होतं? इथं ONA अटॅक होतो गाईज. तर डायरेक्ट OH बनत नाही आपल्या पहिल्यांदा सुरू. काय बनतं? ONA बनतो गाईज. म्हणजेच काय? बेन्झिन वरती काय अटॅच होतं रे बाबांनो? बेन्झिन वरती असं बेन्झिन लिहायचं आणि वरती काय लिहायचं? O ना लिहायचं. O ना. दॅट इज व्हॉट? सोडियम फिनॉक्साइड म्हणतात गाईज ह्याला. ह्या इंटरमिडिएटचं नाव काय आहे? ह्या इंटरमिडिएटचं नाव आहे सोडियम फिनॉक्साइड. काय नाव आहे याचं? सोडियम फिनॉक्साइड. हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉईंट क्लिअर आहे गाईज? सोडियम फिनॉक्साइड काय असतो? इट इज अ सॉल्ट ऑफ फिनॉल गाईज. इट इज व्हॉट? ह्याला दुसरं नाव काय आहे? दिस कॉल्ड एज व्हॉट? सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल म्हणलं तर चालेल. ह्याला काय म्हणतात? सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल. सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल. आता सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल का म्हणायचं रे बाबांनो? हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. सॉल्ट म्हणजे काय असतात? सॉल्ट म्हणजे आयोनिक कंपाऊंड असतात. काय असतात? आयोनिक कंपाऊंड असतात. आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय असतात? त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह काय असतात? आयॉन्स असतात. ते एवढं एक्सप्लेनेशन दिलं. आणि हे सॉल्ट जे असतात गाईज ह्याच्यामध्ये थोडंसं ना ॲसिडिक H+ टाकल्यानंतर, काही पण टाका तुमच्या मनावरती, थोडं HCl टाका किंवा H+ टाकलं तर काय होतं? हा सॉल्ट ब्रेक होतो. याच्यावरती काय टाका रे गाईज? ह्याची रिॲक्शन HCl सोबत करा. HCl सोबत केल्यानंतर काय होतं बघा, लक्षात घ्या गाईज. हा बॉन्ड इथून ब्रेक होऊन जातो. इथून हा बॉन्ड ब्रेक करायचा. ह्या साईडला H लावायचं, ह्या साईडला Cl लावायचं. संपला विषय. काय तयार होईल रे?
काय आहे इथं, हा OH आहे प्लस इथं काय आहे NaCl आहे गाईस. पॉईंट क्लिअर आहे. दिस इज हायड्रोलिसिस. जर आपण इथं दुसऱ्या स्टेपमध्ये वेगळं वापरलं, समजा इथं जर आपण H2SO4 वापरला, समजा इथं काय वापरला आपण H2SO4 वापरला, तर बाय प्रोडक्ट वेगळा असेल, मेन तर प्रोडक्ट फिनॉलच असेल. पण इथलं फक्त काय घेतलं, H2SO4 पासून फक्त H घेतला, राहिलं काय इथं HSO4 आणि इथला सोडियम, म्हणजे बाय प्रोडक्ट काय बनेल NaHSO4, सोडियम हायड्रोजन सल्फेट म्हणतात त्याला. बाय प्रोडक्ट काही पण मिळू शकतो. लक्षात आलं का तुम्हाला? हे कळणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? बाय प्रोडक्ट काही मिळू शकतो, मेन प्रोडक्ट काय, ऍसिडचं काय काम असतं, H+ देणे. लक्षात येते का तुम्हाला? हे झालं पहिली मेथड गाईज. दॅट इज व्हॉट, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम द डाऊ प्रोसेस. पॉइंट क्लिअर आहे का? दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाईज, दिस इज कॉल्ड एज अ क्लोरोबेन्झिन. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, क्लोरोबेन्झिन म्हणतात गाईज. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड फिनॉल पेक्षा फिनॉक्साइड आहे ना मोर स्टेबल असतो, कारण त्याचे खूप सारे रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतात. ते मी पुढे घेणारे पॉईंट. हा इंटरमिडिएट मिळतो, त्यानंतर हा स्प्लिट झाल्यानंतर काय मिळतो आपल्याला, फिनॉल मिळतो. हा आपला पहिला प्रोडक्ट असेल. क्लिअर आहे इथं? शाला प्रोसीड टू द नेक्स्ट वन. यस नो? होप सो तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. मी आता दुसरी प्रोसेस जातो, रास्टिंग प्रोसेस गाईज. काय म्हणतो मी, रास्टिंग प्रोसेसकडे जातो गाईज. ह्याच्यामध्ये सेकंड टाका, रास्टिंग प्रोसेस. ह्याच्यामध्ये 2 स्टेप काही सांगत बसणार नाही, NCERT मध्ये दिलं नाहीये. ही एक्स्ट्रा रिएक्शन आहे NCERT पेक्षा वेगळी, पण हे तुमच्या नोटबुकमध्ये पाहिजे. रास्टिंग प्रोसेस है ना, 3-4 वेळेस म्हणायचं रास्टिंग प्रोसेस. रास्टिंग प्रोसेस म्हणजे जीभ ओळते, जीभ ओळलं की आपल्या तोंडात डबल येतं. जीबीला पण आवडायला लागतं. जीबीला आवडायला लागली की आपण वेड्यासारखं बडबडत राहतो आणि ते गोष्टी का होतात, लक्षात राहतात. हे सायकोलॉजी आहे. त्यासाठी जीभ ओळली पाहिजे. म्हणा माझ्यासोबत, रास्टिंग प्रोसेस. रास्टिंग प्रोसेस क्लिअर आहे ना गाईज? रास्टिंग प्रोसेस. पॉईंट क्लिअर आहे? आता इथं काहीच लिहायचं नाही, काहीच लिहायचं नाही गाईज. इथं काय मेकॅनिझम कसं आहे काय नाही देणं घेणं नाही आपल्याला. काय लिहायचं इथं, क्लोरोबेन्झिन लिहून टाकायचा. बरोबर आहे का? इथं क्लोरोबेन्झिन लिहून टाकायचं, इथं लिहा क्लोरोबेन्झिन. बरोबर का? इथं काय लिहा, ॲक्वेस NaOH लिहा, ह म्हणा. आणि आरोवरती काय लिहा, कॅल्शियम फॉस्फोराईट म्हणलं होतं तुम्हाला. Ca किती आहे, 32 नंबर आहे ना. Ca3PO4 टेकन टॉईस. पॉईंट क्लिअर आहे का? MST CET ला प्रश्न विचारलेला आहे हा. बरोबर ना, MST CET ला विचारलेला आहे, लक्षात घ्या. आणि हे जर नसेल तर काय वापरतात, SiO2 वापरतात. बरोबर ना, SiO2 काय बनतं, डायरेक्ट फिनॉल बनवायचं. इंटरमिडिएट कसं आहे काय नाही देणं घेणं नाही आपल्याला. डायरेक्ट काय बनवायचं, फिनॉल बनवायचा. बाय प्रोडक्ट वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, फ्रॉम द क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन पासून 2 रिएक्शन्स मी सांगितल्या. पहिल्या रिएक्शनचं नाव आहे डाऊ प्रोसेस, दुसऱ्या प्रोसेसचं नाव आहे रास्टिंग प्रोसेस. बाकी काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता पुढे जायचं का? पुढे चला. आता पुढची रिएक्शन आहे फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड गाईस. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बरोबर ना, एकदम रापचिकपणे अंडरस्टँडिंग करायचं गाईस. कसं अंडरस्टँड करायचं, एकदम रापचिक पद्धतीने अंडरस्टँड करायचं. बेन्झीन सल्फोनिक ऍसिडची रिएक्शन माझ्याकडनं शिकलात, खूप मोठी गोष्ट आहे गाईज. ह्याचं पूर्ण पोस्टमॉर्टम करायचं आपल्याला, पूर्ण पोस्टमॉर्टम एकदम मराठीमध्ये. ह्याच्यापेक्षा वेगळी पद्धतच नाही, एकदम डीपली जायचं. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड कसं बनतं, फिनॉल, हे कुठंच कळत नाही, कुठंच कळत नाही, फक्त रट्टा मारायला लावतात. मी ह्याचं पूर्ण स्प्लिटिंग सांगणार आहे मी तुम्हाला. लक्षात आलं का? काय सांगणार आहे? पूर्ण स्प्लिटिंग सांगणार आहे. शाला प्रोसीड विथ ह्याच्याकडे जायचं का? क्लिअर आहे का? हा, लक्षात घ्या. पहिला आहे सेकंड मेथड आहे गाईज, है ना. फ्रॉम व्हॉट, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड एकदम व्यवस्थितपणे ऐका रे पोरांनो. ह्याच्यापेक्षा महत्वाचं लाईफमध्ये काहीच नाही. मोठा श्वास घ्या. ते श्वासचा आवाज येऊन आहे रेकॉर्डिंगमध्ये, है ना. थोडं कुणाचा असं ना, है ना, सर्दी व्हायची, भरभर आवाज याचायचा, डोक्याला हेणगा लावून टाकायचा आहे. बरोबर ना, है ना. घर 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 घर, है ना. काहीतरी चालू जीवनामध्ये, है ना. श्वास का म्हणलं, रिलॅक्स होण्यासाठी म्हणलं तुम्हाला. तुम्ही तर झोप चाल नाही तर चांगलंच, है ना. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड गाईज अंडरस्टँड करण्याचा बघा. माझं स्पेशलायझेशन ऑर्गॅनिक आहे, पण ऑर्गॅनिक एवढी सोप्या पद्धतीने शिकवतो की बस रे बस, फक्त ऐका. हे सगळ्या रिएक्शन मी लॅबमध्ये केले. दीज आर व्हेरी चुटरपुटर रिएक्शन. टोटल सिलेबसच एवढा मोठा छोटासा सिलेबस आहे गाईज. फक्त तुम्हाला काय पाहिजे, मानसिकता पाहिजे, थोडंसं काही गोष्टी रटावं लागतात. हे असं होतं तर असंच होतं. अन्यसरी तिथं कसं होतं काय नाही, तिथं प्रश्न विचारायचे नाहीत. जिथं प्रश्न विचारायचे आहेत तिथंच विचारा. अन्यसरी ठिकाणी प्रश्न विचारू नका. जे मी म्हणलं ते फॉलो करा. बरोबर ना.
हां नंतर बघा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड गाईज लक्षात घ्या. हा काय आहे रे बाबांनो, हा बेन्झीन आहे. ह म्हणा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड म्हणजे काय असतं, SO3 असतं गाईज. SO3 असतं बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं. SO3H सोडियम सॉल्ट बनला ना हा. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड म्हणजे काय, SO3H बरोबर ना. लक्षात घ्या काय काय होतं, हे 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 बनवलं पण होतं आपण, हे बनवलं पण होतं आपण. कसं बनवलं होतं बघा, हे लक्षात घ्या. जर लक्षात नसेल तर मी सांगतो बेन्झीन सल्फोनिक ॲसिड बनवतात कसं ते पण बघा. असा बेन्झीन आहे हा म्हणा, आपण 11वी तुम्ही बनवला असाल, तुमच्या 11वीच्या अगोदरचा जो कोणता क्लास होता तो, है ना. हा OH डबल बॉन्ड O OH दिस कॉल्ड एज व्हॉट, सल्फ्युरिक ॲसिड. हा काय आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे गाईज. किंग ऑफ ॲसिड म्हणतात त्याला. याचा फॉर्म्युला काय आहे, H2SO4. ह्याला असं कसं लिहायचं, असं लिहायचं. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, कसं कसं लिहू शकतो, असं लिहू शकतो, OHSO3 OHSO3H असं लिहू शकतो का, लिहू शकतो ना. याला काय करायचं मग, लक्षात घ्या. हा बेन्झीनचा H इथला OH निघून गेला, हा ना. काय निघून गेला बाबांनो, -H2O करा. -H2O केल्यानंतर राहिलं काय, SO3H राहिला. हे असं आपल्याला हे वापरायचं आपल्याला. म्हणून बेन्झीनवरती काय लिहिलं मी, SO3H लिहिलं. आलं कसं, कळलं का तुम्हाला, लक्षात येते का तुम्हाला, हे आलं कसं ते कळलं का. हे SO3H गाईज, हे असं असतं ते. आणि H2SO4 काय असतो, स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट असतो. हे कसं असतं, स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट असतो, स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट असतो. म्हणजे तो काय करतो, पाणी बाहेर काढतो. ऍक्च्युली हे असं त्याचं मेकॅनिझम आहे. आपण काय वापरतो, आपण हे स्टार्टिंग वापरतोय. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आपण काय करतोय, स्टार्टिंग वापरतोय गाईज. लक्षात घ्या. याच्या अगोदरच्या स्लाइडला येतो मी, है ना. लक्षात घ्या. आता अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, हा ना. याची रिएक्शन कोणासोबत करायचं, ह्याचं नाव का म्हणलं मी, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. वाय इट इज टू बी कॉल्ड एज ॲसिड. ह्याला ॲसिड का म्हणतात गाईज, बिकॉज ऑफ दिस प्रोटॉन. ह्या प्रोटॉनमुळे काय म्हणतात, त्याला ॲसिड म्हणतात गाईज. लक्षात येते का, ह्या ॲसिडमुळे, ह्या Hमुळे ह्याला ॲसिड म्हणतात. ज्यावेळेस ह्याची रिएक्शन कोणासोबत करायचं, NaOH सोबत करायचं गाईज. याची रिएक्शन कोणासोबत करायचं, NaOH सोबत करायचं. NaOH सोबत केल्यानंतर लक्षात घ्या काय होतो, हा ॲसिड आहे, हा बेस आहे, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट. हा काय आहे, बेन्झीन सल्फोनिक. आणि हे हा काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड गाईज. सोडियम हायड्रॉक्साईड आहे ना, लक्षात राहायला पाहिजे. काय बनला हा, इथला H इथला OH काय निघून गेला रे, -H2O. फक्त H च्या ठिकाणी काय आणायचं आपल्याला, Na आणायचं आहे. म्हणजे कंपाऊंड काय तयार झाला, हा कंपाऊंड तयार झाला, बेन्झीन SO3Na. नाव काय याचं, सोडियम सल्फोनेट. सोडियम सल्फोनेट म्हणतात. और ह्याचं दुसरं नाव काय आहे, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, है ना. ह्याचं दुसरं नाव काय, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, हे त्याचं नाव आहे. हा क्लिअर आहे का गाईज, इथपर्यंत ओके आहे का. आता ह्याच्यापासून काय तयार होते ते बघा रे बाबांनो. प्रचंड गंभीर पॉईंट आहे, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, हा ना. इथून अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. गंभीर पॉईंट आहे, ऐकून घ्या आता व्यवस्थितपणे. ह्याची रिॲक्शन 2Na सोबत आहे, म्हणजे NaOH. आणि हा काय आहे, NaOH आहे. लक्षात आलं का तुम्हाला. हा काय होतं बघा, इथून काय निघून गेला, इथून वॉटर निघून गेला गाईस. काय काढलं आपण पहिल्यांदा, सुरू वॉटर काढलं, ह म्हणा, हा ना. उरलं काय मग, हा उरला काय इथं, उरला हा, उरला कोण उरलं, पेनचा कलर थोडंसं चेन्नई सुपर किंग येतो गाईस. उरला काय, हा Na. हा Na आणि हा निघून गेला. काय बनला, बाय प्रोडक्ट अजून एक काय असेल, मायनस. हे करू का इथं, मायनस म्हणजेच काय असेल, Na2SO4 Na2SO4. उरलं काय, फक्त बेन्झीन आणि हा ONA राहिला गाईस. बेन्झीन आणि काय राहिला, ONA राहिला. फॉर्मेशन ऑफ व्हॉट, सोडियम बेन्झोएट, सोडियम फिनॉक्साइड, ONA गाईस. हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, ONA म्हणजेच काय, सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल. ह्याच्यामध्ये H+ टाकले की अगोदरची स्टेप करायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्याच्यामध्ये फक्त H+ टाका किंवा HCl टाका. काय बनतो, हा फिनॉल बनला गाईस. काय बनला, हा
फिनॉल बनला प्लस व्हॉट गाईज NaCl. काय अवघड आहे रे, दिस व्हॉट, दिस इज कॉल्ड एज फिनॉल गाईज, आवर डिझायर्ड प्रोडक्ट. हा काय आहे, डिझायर्ड प्रोडक्ट आहे गाईज, अवघड आहे काही. दिस इज अ डेप्थ गाईज, दिस इज अ डेप्थ, दिस ऍक्च्युअल केमिस्ट्री वर डिस्कसिंग. लक्षात आलं का, ह्याच्यापेक्षा सोपं होऊ शकतच नाही. फक्त बिलीव्ह सिस्टीम ठेवा. लिहिलं नाही का अगोदर, डबल बोलायची गरज नाही रे आम्ही, इथं लिहिलं नाही. इथं काय एवढं 10 वेळेस लिहिलं, इथं काय आहे ONAचं लिहिलं नाही का इथं, ते बी डबल सांगावंच लागतंय का अजून. ती 3 नावं लिहिलेत ना, अजून एक लिहू का कोणतं आहे ना इथं, असं काय करायला लागला तुम्ही. सोडियम फिनॉक्साईड गाईज, पाठच पाहिजे. पॉईंट क्लिअर आहे का. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, सेकंड मेथड. कळलं नसेल तर अजून एकदा सांगू का, पाहिजे का अजून एकदा, पाहिजे असेल तर एकदा सांगतो. रेड कलरचा पेन घेतो, अंडरस्टँड करा, म्हणजे जेवढं काय मी रेड पेन लिहितो ते रिवाइज करा रे. काय झालं इथं, हा बेन्झिन सल्फ्युरिक ऍसिड आहे, त्याची रिएक्शन कोणासोबत केलं, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केलं. पहिल्या स्टेपमध्ये काय गेला, इथला OH इथला H H2O निघून गेला. काय राहिलं मग इथं, काहीच नाही. ह्या Hच्या ठिकाणी का आणायचा, Na आणायचा, संपला विषय. Hच्या ठिकाणी का आणलं मी, Na आणला. काय बनला हा, बेन्झिन सल्फोनेट बनला गाईज. व्हॉट इज व्हॉट, काय बनला, सोडियम सल्फोनेट और सोडियम सॉल्ट ऑफ सल्फोनिक ऍसिड. सोडियम सल्फोनेट म्हणून पण नका, बरोबर ना, ह्याला सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झिन सल्फोनेट म्हणावं लागेल त्याला, बरोबर ना. सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झिन सल्फोनिक ऍसिड म्हणलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ह्याची रिएक्शन कुणासोबत करायचं, ती 2 Na सोबत करायचं. 2 Na सोबत त्यानंतर काय होतं, ONA बनतं. इथूनच वॉटर बाहेर काढायचं, इथून हे वॉटर गेला. नंतर काय राहिलं, Na आणि हा Na, काय राहिलं बाबांनो, हा इकडे बघा, Na आणि NaSO3 काय बनला, Na2SO हा ना, Na2 सोडियम सल्फेट म्हणतात त्याला. सोडियम सल्फेट हा पाणी ऑब्झर्व करणारा रिएजंट असतो. काय करतो, पाणी ऑब्झर्व करतो. RBF आहे ना, राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये आम्ही ना, जर एखाद्या रिएक्शन मासमध्ये, RM म्हणजे रिएक्शन मासमध्ये जर मॉइश्चर असेल ना, तर मॉइश्चर ऑब्झर्व करण्यासाठी आम्ही सोडियम सल्फेट टाकायचं. काय होतं, ते साखरेसारखं राहायचं. साखरेसारखं टाकल्यानंतर सोडियम सल्फेटमध्ये टाकल्यानंतर ते काय होते, खडे आहेत ना, खडे, साखरेचे खडे छोटे छोटे असतात ना, ते मिठासारखे व्हायचे मोठे मोठे. म्हणजे काय, ते काय करायचं, पाणी ऑब्झर्व करून घ्यायचं त्या हा ना रिएक्शन मासमधलं, आणि मग काय करायचं, फिल्टर मारायचं त्याला. फिल्टर मारल्यानंतर तिथलं पाणी निघून जायचं. हे प्रॅक्टिकली आम्ही लॅबमध्ये करायचं. सोडियम सल्फेट म्हणतात त्याला. लक्षात आलं का, कशासाठी वापरतात, मॉइश्चर ऑब्झर्व करण्यासाठी वापरतात. ठीक आहे ना. हा बाय प्रोडक्ट आपल्या देणे घेणे नाही, तो कसा बनला काय नाही ते सांगितलं. हा का बनला ONA, त्याची रिएक्शन HCl सोबत करा, H2 सोबत करा. इथे H+ जरी लिहिला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. इथं बाय प्रोडक्ट लिहायची पण गरज नाही. कशापासून, ONA पासून फिनॉल पर्यंत. इथपर्यंत ओके आहे का. हे झालं सेकंड मेथड गाईज. टोटल आपण 3 रिएक्शन बघितल्या प्रिपरेशन मध्ये. पहिला क्लोरोबेन्झिन पासून काय, डाऊ प्रोसेस, रास्टिंग प्रोसेस, बरोबर ना, काम खलास. दुसरी प्रोसेस काय बघितली आपण, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड पासून बघितली. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड पासून बघितली. पॉईंट क्लिअर आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आता तिसरी प्रोसेस आहे गाईज, द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस. आता तिसरी प्रोसेसचं नाव टाका, फ्रॉम क्युमिन. हा ना, चौथी कितवी प्रोसेस झाली, तिसरी. तिसरी बघायची ना आता, हा तिसरी, ओके ना. फ्रॉम क्युमिन गाईज, फ्रॉम व्हॉट, क्युमिन. माझ्यासोबत बोला, क्युमिन. हा ना. क्युमिन म्हणजे नेमकं काय असतं बाबांनो, आयसोप्रोपाइल बेन्झिन इज कॉल्ड एज क्युमिन. समर्थ काय, आयसोप्रोपाइल बेन्झिन आले बघ समर्थ. काय म्हणलं मी, आयसोप्रोपाइल बेन्झिन इज कॉल्ड एज क्युमिन. याचं दुसरं नाव लक्षात घ्या क्युमिनचं. ही टोटल प्रिपरेशनच्या 4-5 जे मेथड्स आहेत गाईज, त्याच्यापैकी कमर्शियल मेथड कोणती आहे जर विचारलं तर तुम्हाला हे लिहायचं, बोर्डसाठी पण विचारू जाऊ शकतं. लक्षात आलं का. क्युमिन पसंतची मेथड ही प्रचंड महत्वाची मेथड आहे. अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, आयसोप्रोपाइल बेन्झिन. हा बनतं कसं, हे बनतं कसं ते पण सांगतो मी नंतर. ही रिएक्शन लिहिल्यानंतर मी सांगतो, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ऐकण्यामध्ये तर. अदरवाईज नाही, नंतर पुढच्या टॉपिकमध्ये सांगतो, माझं काही नाही, बरोबर ना. इट्स डिपेंड अपॉन युअर इंटरेस्ट. इफ यू वॉन्ट दिस प्रिपरेशन ऑफ रिएक्टंट, देन ऑल्सो आय कॅन एबल टू डू द प्रिपरेशन. नंतर बघा, इकडे बघा, आयसोप्रोपाइल बेन्झिन म्हणजे नेमकं काय असतं रे. आयसोप्रोपाइल म्हणजे काय, समर्थ लक्षात घ्या. इकडे बघ, बेन्झिन आहे हा. आयसोप्रोपाइल म्हणजे काय, CH3, आणि इथे काय असेल, CH3 असेल. दिस इज आयसोप्रोपाइल पार्ट आहे का, आयसोप्रोपाइल बेन्झिन. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, क्युमिन गाईज. हा क्युमिन आहे.
ह्याची रिॲक्शन बघा गाईज, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे लाईफमध्ये, कधीच विसरायचं नाही जे मी गोष्टी सांगतो ते, हा ना. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, ह्याची रिॲक्शन O2 सोबत करायचं गाईज, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही, हा ना. इकडे लक्ष द्या. नंतर आम्ही त्या लिहू नको, आम्ही त्या इथे इकडे बघ, फक्त इकडे बघ, लिहिण्यासाठी स्पेशल वेळ देणार आहे मी, तेव्हा पळून जाणारच का बाहेर? आता बघ नाही तो बघ ना, बाकीचे बघतायत ना सगळेजण चांगले व्यवस्थितपणे, तू कशाला लिहितो सोबतच? का वेळेचं बचत करायचं, आपल्या बाहेर जायचं फिरायला? ऐक ना यार, व्यवस्थित ऐका ना, काहीच करू नका ना. देतो ना वेळ, आय एम गिव्हिंग सफिशियंट टाइम फॉर रायटिंग, बरोबर ना. फक्त बघत राहा कुठे जोडते काय नाही ते, पापण्या झाकायच्या नाहीत आपल्या, पापण्या. लक्षात आलं का? हा, इथं बघा, तुमचं चांगलं हो हेच मला वाटतं, बाकी काही नाही, कारण तुम्ही आपले आहात. हा बेन्झीन बघा रे, बेन्झीन आहे, हा C आहे, इथं का आहे CS3 आहे, इथं का आहे CS3 आहे. लक्षात घ्या, मी काय ऍड करतो रे, मी O2 ऍड करतोय समर्थ, मी काय ऍड करतोय O2 ऍड करतोय. O2 कुठे ऍड करायचा? CH बॉन्ड मध्ये ऍड करायचा. हा जो CH बॉन्ड आहे ना गाईज, लक्षात घ्या, ह्या 2 बॉन्ड मध्ये O2 ऍड करायचा. समर्थ त्या दंडाकडे बघू नको, इकडे बघ, पाठीचा कणा ताई ठेव, असं हाताकडे बघलाले, हाताकडे काय तुटून जाऊ दे ना ठाकूर हो, असं त्या शोले पिक्चर मधल्यासारखं, त्या हाताकडे काय. इथं महत्वाचं पार्ट आहे, तर एकदम रिलॅक्स, म्हणजे रिलॅक्स. तुम्हाला लाईफमध्ये पुढे काही करायचंच नाही, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कसं पाहिजे मी सांगतोय का. इथं O2 ऍड करायचं रे बाबा, इथं O2 ऍड करायचं. कुठं ऍड करायचं? CH बॉन्ड मध्ये. स्पेसच नाही ना बोलायला, कोर मध्ये होतो आपण, ऑर्गॅनिकच्या कोर मध्ये आहोत ना. अंडरस्टँड करा, शिका ना थोडंसं, विद्यार्थी बना ना. अवघड आहे का? अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काय केलं मी, CH बॉन्ड मध्ये फक्त O2 टाकला गाईज. मी CH बॉन्ड मध्ये काय टाकला, दिलं जांभळे अजून येऊ. कुठं दिलं म्हणे? क्लासमध्ये बसले. आता कुठं जाणार आहे त्यानं? क्लासमध्येच दिलास ना जांभळी. पोरं का म्हणतात? हा बोललं म्हणलं ना, पोरग म्हणते मला, कुठं कुठं बोललो? क्लासमध्ये बसलायस, बेंचवरती बसलायस, बेंचवरती बसून बोललायस. कुठं म्हणजे नेमकं काय? प्लीज सांगायचं का? कसं रे, कसं व्हायचं? हा ना. हा, ह्याचं इथं इथं बघा, कॅटलिस्ट काय? कोबाल्ट, थॅनेट. कोबाल्ट नॅफ्थॅनेट नावाचा कॅटलिस्ट आहे. कोणता कॅटलिस्ट आहे? कोबाल्ट नॅफ्थॅनेट. थेनेट, थेनेट, अरे स्पेलिंग थोडंसं झाली, गलत झाली ना. नॅफ्थॅनेट. नॅफ्थॅनेट काय? कोबाल्ट नॅफ्थॅनेट. बोला, क्लिअर आहे गाईज. आणि इथं जे आहे टेम्परेचर आहे ते 423 केल्विन आहे. किती आहे? 423 केल्विन आहे. क्लिअर आहे. हा पहिला इंटरमिडिएट मिळाला गाईज. ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव आहे क्युमीन हायड्रोपरऑक्साईड. ह्याचं नाव काय आहे? क्युमीन हायड्रो पर ऑक्साईड. लक्षात घ्या, पर ऑक्साईड मध्ये काय असतं? ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड असतो ना. क्युमीन हायड्रोपरऑक्साईड, हायड्रोपरऑक्साईड. लक्षात आलं का? आता काय करायचं आहे? आता एकदम काहीच नाही पोरांनो ह्याच्यामध्ये. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, ह्याच्या एवढी सोपी स्टेपच नाही. ह्याच्यामध्ये काय करायचं? थोडासा हेंडगा लावायचा आणि H+ लिहायचं. लक्षात आलं का? ह्या प्रोसेसला काय म्हणतात? ह्या प्रोसेसला म्हणतात कमर्शियल प्रोसेस गाईज. कोणती मेथड म्हणतात? कमर्शियल प्रोसेस. कमर्शियल प्रोसेस काय असते? एक तीर से दो शिकार, है ना. बघ त्यानं कसं फेकलं, बघ त्यानं असं पेन उडवलंय, कसा पायासानी चक्कर आहे ना. आणि आपले पोरं बी त्याला रिस्पॉन्ड किती केले बघ, सगळेच हसायला लागले. त्यांचं कॉन्सेप्ट, अरे कोणी मरना का, आपण कशाला हसायचं? मरू द्या ना, आपल्या का करायचं आहे? आपलं कॉन्सन्ट्रेशन. आपण कोणतं पोरग काही झालं, नॉन केमिस्ट्री टॉक कोणी केलं की खडाडा हसतात आपले, खिळा पडल्यासारखं. खिळा माहित आहे ना, दगडाचा असतो ते. भिंत विदाऊट सिमेंट कॉन्क्रीट इज कॉल्ड एज खिळा. दॅट इज डेफिनेशन ऑफ व्हॉट? खिळा. खिळा पडले की जसा आवाज येतो ना, रडरडरड, तसं हसतात आपले पोरं. हा, लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता इकडे बघा, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. आता मी काय म्हणलं, हा जो आहे ना क्युमीन हायड्रोपरऑक्साईड, ह्याला काय करतो मी, ह्या साईडनं इथून इकडे बघा माझा हात आहे, ह्याला इकडे ढकलतो मी. असं काय करतो मी, ह्याला इकडे पुश करतोय. पुश केल्यानंतर काय होतं बघा, पुश केल्यानंतर हा OH बेन्झीनवरती येतो गाईज. हा जो OH आहे ना, हा OH पार्ट आहे ना, कुठे येतो? बेन्झीनवरती येतो. लक्षात घ्या, लक्षात आलं का? बेन्झीन हा फिनॉल तयार झाला. हा बाय प्रोडक्ट काय तयार झाला?
हा एवढा साईडला पडेल ना पुढं, म्हणजेच काय आहे हा CH3 CO आणि हा काय आहे CH3, बरोबर आहे गाईस. ह्याला मी असं लिहू शकतो का डबल बॉन्ड O, दॅट इज फॉर्मेशन ऑफ व्हॉट ॲसिटोन. लक्षात आलं का? म्हणजेच एक तीरशे दो शिकार आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये क्युमिनपासून आपल्याला ॲसिटोन पण मिळतं आणि आपल्याला फिनॉल पण मिळतो आणि दोन्ही पण काय आहेत कमर्शियली व्हॅल्युएबल आहेत, बरोबर ना. तुम्ही ना फिनॉल पण विकू शकता आणि तुम्ही ॲसिटोन पण विकू शकता, म्हणून ह्या प्रोसेसला काय म्हणतात कमर्शियल प्रोसेस म्हणतात. कमर्शियल प्रोसेस टू प्रिपेअर द फिनॉल, बरोबर ना. ह्याला काय म्हणतात फिनॉल गाईज, फिनॉल. ह्याला काय म्हणतात ॲसिटोन. लक्षात आलं का? क्युमिन हायड्रोपरऑक्साईड, क्युमिनचं नाव काय आयसोप्रोपाइल बेन्झीन, कोबाल्ट नॅफ्थॅनेट. पहिली स्टेप काय 423 केल्विन. O2 म्हणजे पहिली स्टेप काय ऑक्सिडेशन करायचं आपल्याला. ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिडेशन कुठं झालं CH बॉन्डवरती ऑक्सिडेशन झालं, 2 O इन्सर्ट केले, O बॉन्ड बनला. काहीच अवघड नाही याच्यामध्ये, एकदा बघितलं तर लिहून काढू शकता तुम्ही, पण आज हे प्रॅक्टिस झाली पाहिजे. ज्या दिवशी केमिस्ट्री शिकवलं त्या दिवशी तेवढंच करायचं, बाकी काहीच करू नका तुम्ही. 5 वेळेस सिलेबस होतो, 5 वेळेस. मी एक टॉपिक 1 वेळेस शिकवणार, 5 वेळेस शिकवतो, फक्त तयारी ठेवा तुमची करायची. प्रचंड एनर्जी कमी आहे तुमच्यामध्ये, लक्षात आलं का तुम्हाला? असं अगोदरच्या अकॅडमीमध्ये जे होतो ना मी, असं नव्हते रे. पोरं ऍक्टिव्ह होते, पूर्ण झाले त्यांचं सगळं. हे कधी हे शिकवलंय त्यांना मी, कधी शिकवलंय फेब्रुवारी महिन्यामध्ये. तुमच्याच बॅचला, तुमची जे 12वीची बॅच आहेत ना त्यांना फेब्रुवारी महिन्यात शिकवले. हे फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला, 14 फेब्रुवारीच्या अगोदर. लक्षात आलं का? हा बरे क्लिअर आहे का? दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाईज फ्रॉम क्युमिन. नेक्स्ट बघायचं लास्ट प्रोसेस आहे गाईज, आणि आजच्या लेक्चरमध्ये हे शेवटचा पॉईंट असेल. फ्रॉम अनिलिन कितवी आहे? 4थी मेथड आहे ना. 4th मेथड गाईज फ्रॉम अनिलिन. ऑलरेडी रिॲक्शन मी घेतलेली आहे, पाणी एकदाच प्या, पाणी 4 वेळेस पिऊ नका. उंटाचं कधी ते पाणी पिणारे लोक आहेत ना, उंट माहिती आहे का? उंट इज यू नो द उंट हॅव्हिंग द 4 पाय विच इज प्रेझेंट इन वाळवंट, है ना. हू ड्रिंक वॉटर इन व्हॉट. अरे बापरे, खूप खराब इंग्लिश बोललो मी. चला 15 दिवसाला एकदा. आपले पोरं 2 मिनिटाला पाणी पिलं. अरे बाहेर वामाळ पडले, कशाला पाणी पिलं एवढं? वामाळ माहिती आहे का? यू नो द मिनिंग ऑफ वामाळ? यस. हा इकडे लक्ष द्या आता, हा ना. फ्रॉम अनिलिन. समर्थ, अनिलिन म्हणजे काय असतं? बेंझिनवरती काय असतो? CH3. म्हणजे टोलिनला अनिलिन करतोस ना तू. कसं आहे आपलं नशीबच फाटक आहे ना, कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तर बेंझिनवरती CH3 आहे म्हणजे टोलिनला काय मग OCH3 का? आणि अनिसॉलला काय मग COCH3. मग ॲसिटोन फिनोलला काय हे का? तुम्ही अभ्यासच करणार आहे तुम्हाला शेतामध्ये माझ्यासोबत ना एकदा कधी शेतामध्ये पाहिजे तुम्हाला ना शेतामध्ये कामाला लावावं लागते. अनिलिन इकडे बघा, NH2 आहे, हा बेन्झिन रिंग आहे, हा म्हणा. ठीक आहे ना. ह्याला अनिलिन म्हणतात. ह्याला काय म्हणतात? अनिलिन म्हणतात, है ना. अनिलिन. पहिली सॅडमेअर रिएक्शन करायचं. सॅडमेअर रिएक्शन तर झालं ना तुम्हाला, बरोबर ना. सॅडमेअर येते ना सगळ्यांना हॅलो अल्केन हॅलो ऑरेंज मध्ये. सॅडमेअर. हा चला ह्याची रिएक्शन कोणासोबत करायचं? व्हेरी गुड. NaNO2 प्लस व्हॉट HCl. NaNO2 प्लस HCl. फॉर्मेशन ऑफ व्हॉट? इकडे बघा, इथे टेम्परेचर किती असतं? 273 केल्विन. अरे थोडा मोठा करतो, ऐकून घ्या, अंडरस्टँड करा रे, अंडरस्टँड करा. अरे थोडा मोठा. टेम्परेचर किती असतं? 273 केल्विन. 278 केल्विन. ह्याला 0 डिग्री सेल्सिअस मध्ये म्हणल्यास काय असेल? 0 to 5 डिग्री सेल्सिअस. पॉईंट क्लिअर आहे का? एवढंच का लागतं ते मी सांगतो, एक्सप्लेनेशन देतो म्हणजे लक्षात राहील तुम्हाला टेम्परेचर लाईफ टाईम. प्रॅक्टिकली मी थोडं एक्सप्लेन करतो, हा ना. मी सायंटिस्ट आहे ना, थोडंसं एक्सप्लेन करणं माझं काम आहे. असंच काय एवढं, कारण रूम टेम्परेचर का जमत नाही, हेच का असं असतं, 0 to 5 का प्रिफर करतात त्याचं एक्सप्लेनेशन देतो, है ना गाईज. पहिला प्रोडक्ट काय म्हणतो बघा? प्रोडक्ट म्हणतो N2Cl. N2 पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, है ना. लक्षात घ्या. क्लिअर आहे का? हे असं बनला का? ह्याचं नाव काय? ह्याचं नाव आहे काय? नाव काय तनिष? लागलं हेणगा
सगळ्यांचे पालक मला फोन करायला लागलेत, आमच्या पोराकडे लक्ष द्या. अहो मी लक्ष देऊ पोरगच का नाही, मी काय करू आता, मीच लक्ष देऊ लागलो. पालक एवढे फोन करायचे मला भरपूर. त्या पालकांशी बोलल्यानंतर मला काय होतं माहिती का, थोडंसं मलाच का नाही थोडं गिल्टी फील होतं की यार मी खरंच मी डिलिव्हरी करतोय का तेवढी, है ना, पोरग का नाही मी कुठं कमी पडतोय का. आय एम टेकिंग अ ह्यूज मनी ना, बरोबर ना. डिलिव्हरी म्हणले की असं त्याच गोष्टी करणे, तिकडे जायचं नाही, पानचट जोकमध्ये पडायचं नाही. डिलिव्हरी म्हणजे एक्सप्रेस करणे, बरोबर ना. असं वाटतं रे, कारण पैसे घेतोय मी, बरोबर ना. तर त्या अनुषंगाने ना तुम्ही पण तेवढे करायला पाहिजे. पालक म्हणाल तेव्हा पैसे देतात मला, है ना, ह्यूज मोठे मोठे अमाऊंट टाकतात, बरोबर ना. तेच हा नाही. आणि ह्याच्यामध्ये मार्क कमी म्हणले की काय आवडते की मी कुठं कमी पडतोय का, त्यासाठी तुम्ही इन्व्हॉल्व पाहिजेत ना. कसं आहे, असे घडी फिडी घेतात, त्या घडीसोबत खेळायला 1 घंटा झाला त्यानं. पप्पानं मोबाईल दिले नाहीत, हा ना, लॅपटॉप घेऊन गेले, तरी देखील आता घडी लावलं, ते घडी डिजिटल, जेवढं डिजिटल गोष्टीकडे जाता येईल डोकं तेवढं जाणार. पप्पा भरपूर का नाही, हा ना, समोरचे आहे ना पप्पा आहेत ना, प्रत्येक वेळेस का नाही त्याचं डिस्ट्रॅक्शन होणे म्हणून डिजिटल गोष्टी दूर ठेवतात. आता घडी ॲटलिस्ट टाइम पाहिजे, त्या घडीसोबत खेळणं चालू आहे त्याचं. म्हणजे असलेल्या सुविधामधनं कसा आनंद मिळवायचा ते समर्थकडनं शिकाव, है ना. ह्याचं नाव बघा, ह्याचं नाव काय आहे, बेन्झीन, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आता याचं नाव कसं लक्षात ठेवायचं रे प्रफुल, हे बेन्झीन, बेन्झीन, डाय, अझो म्हणजे नायट्रोजन, नियम म्हणजे नायट्रोजन ती पॉझिटिव्ह चार्ज, क्लोराईड Cl निगेटिव्ह. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, माझ्यासोबत बोला, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हा, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हॅलो अल्केन हॅलोअरिन्स मध्ये ह्याच्यापासून 11 रिएक्शन्स मी घेतल्या होत्या क्लासमध्ये. लक्षात आलं का, किती रिएक्शन घेतल्या होत्या, 11 रिएक्शन. आणि प्रत्येक वर्षी ह्या 11 रिएक्शन मधनं 1 रिएक्शन येते नीटमध्ये, जेई मध्ये घेतल्या होत्या की नाही. आणि हे जी पहिली स्टेप आहे ना काही, दिस फर्स्ट स्टेप इज कॉल्ड एज व्हॉट, डायझोटायझेशन, डायझोटायझेशन काय म्हणतात त्याला, डायझोटायझेशन पहिली स्टेप आहे. आता ह्याचं मिक्सरच का असतं काही लक्षात घ्या, ह्याचं मिक्सर मधून काय होतं, NaNO2 प्लस HCl, लक्षात घ्या, HNO2 बनतं. HNO2 म्हणजे काय, नायट्रिक ऍसिड म्हणायचं नाही, नायट्रस ऍसिड. त्याला एकदा सांगितलं लिहू नको म्हणून, लिहिणं चालूच आहे त्याचं, हा ना. बॉक्स लिहिलेलं त्यानं महत्वाचं, म्हणजे बॉक्स न लिहिता लिहिलं करलेस का बॉक्स. अरे बाबा इकडं बघ, ठेव ते पेन फेकून दे, दुकानातल्या सावकारासारखं ते अंगठी फिंगटी घालत बसू नको, इकडे लक्ष घे. मोठीच्या मोठी अंगठी घातल्या त्या हातामध्ये, बघ ते का करायचं अंगठी घालून. हा, नायट्रस ऍसिड म्हणतात त्याला, त्याच्यावर खडे आहेत त्या अंगठीवरती, चमचम चमक लागलेत. नायट्रस ऍसिड काय आहे, नायट्रस ऍसिड म्हणजे कसं, नायट्रस लक्षात आलं का, नायट्रिक नाही. ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, ह्याचं मेकॅनिझम जर बघितलात, मी काय मेकॅनिझम सांगत बसणार नाही, गरज नाहीये. ह्याचं स्ट्रक्चर असतं OH आणि ह्याचं ज्यावेळेस स्प्लिटिंग झाल्यानंतर लक्षात घ्या काय होतं, HCl सोबत स्प्लिटिंग झाल्यानंतर ह्याच्यापासून जनरेट काय होतो, NO पॉझिटिव्ह तयार होतो गाईज, लक्षात घ्या. आणि हा त्या अनिलीनवरती अटॅक होतो. अनिलीनचा लोन पेअर कुणावरती अटॅक होतात, NO वरती अटॅक होतात. NO म्हणजे काय, हा लक्षात घ्या, है ना, ह्याच्यावरती अटॅक होता आणि मेकॅनिझम हा N2 तयार होतो. लक्षात येते का तुम्हाला कसं आलं ते. NO म्हणजेच काय आहे, नो म्हणजे काय, नायट्रोसोनियम आयॉन. बघा जर तुम्हाला इंटरमिडिएट विचारलं की डायझोटायझेशनच्या स्टेपमध्ये इंटरमिडिएट कोणता असतो, तर तो इंटरमिडिएट कोणता असतो, नायट्रोसोनियम आयॉन असतो. ह्याचं नाव काय आहे, नायट्रोसोनियम आयॉन. विचारलं तर सांगायचं. म्हणजे HNO2चं कन्वर्जन कशामध्ये, HNO2चं कन्वर्जन कशामध्ये होतं, NO मध्ये होतं. NO पॉझिटिव्हला काय म्हणतात, नायट्रोसोनियम आयॉन. नायट्रोसोनियम आयॉन तयार होतो. लक्षात आलं का. सिंगेच्या बुकमध्ये अजून वेगळं दिलेलं आहे मेकॅनिझम. जर मेकॅनिझम पाहिजे असेल तर डिसेंबरच्या नंतर पूर्ण सिलेबस संपल्यानंतर त्याचं मेकॅनिझम देऊन टाकतो, ठीक आहे ना. जर तुमचं ज्यावेळेस तुम्ही त्या लेवलचे बनाल त्यावेळेस, आता नेसरेगो डोक्याचं दही आणि लस्सी बनवणार नाही. हा नायट्रोसोनियम आयन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि डायरेक्ट MCQ सॉल्व्ह होते त्याच्याने. पॉईंट क्लिअर आहे. हा पहिली स्टेप झाली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बनवायचं का, फिनॉल बनवायचा, काहीच करायचं नाही. हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आहे ना, ह्याच्यामध्ये काय ऍड करा, HOH ऍड करा गाईज. HOH इज कॉल्ड एज वॉटर. वॉटर म्हणजे काय असेल, इथून ब्रेक हे केलं, हा HCl निघून गेला, -HCl, हा H इथला Cl, -HCl, हा N2 निघून गेला, -N2.
N2 गॅस भूर्दिशा उडून गेला, राहिलं काय OH, बेन्झिनवरती OH लावा ना, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, फॉर्मेशन ऑफ फिनॉल. याचे ॲप्लिकेशन एवढे जास्त आहेत, ढिगाराबर ॲप्लिकेशन्स आहेत. कधी, ज्यावेळेस अमाइन टॉपिक आपण शिकतो ना, अमाइनची ज्यावेळेस हॉट कन्व्हर्जन्स आपण बघतो, 10 स्टेपचे कन्व्हर्जन बघतो, त्यावेळेस त्याचं कधी आपल्याला उपयोगात पडतो. आणि आपण ऑर्गॅनिक कधीच झालं म्हणतो, ज्यावेळेस आपला सुपर डुपर अल्डिहाइड कीटोन होतो, आपला जेव्हा सुपर डुपर अमाइन्स होतो आणि अमाइन्सचे ज्यावेळेस PYQ आपण सॉल्व्ह करतो किंवा त्याचे कन्व्हर्जन सॉल्व्ह करतो, त्यासाठी हे 4-5 टॉपिक्स लागतात. 4-5 टॉपिक्स मध्ये हे 1-2 स्टेप कुठल्या टॉपिकचे असतात. आणि अमाइन सारखा डेप्थ टॉपिक नाहीच कोणता पण, अल्डिहाइड सारखा टॉपिकच नाहीये केमिस्ट्रीमध्ये. ज्यावेळेस अल्डिहाइड कीटोन शिकतो ना, त्यावेळेस आपण रिअल केमिस्ट्री शिकतो. ये तो ओनली ट्रेलर है भाई, बहुत कुछ पढ़ना है. आणि पाणी लक्षात घ्या, जेई मध्ये फक्त आणि फक्त ऑर्गॅनिकच तुम्हाला तारू शकते. लक्षात घ्या, जेई मेन्स झाला तुम्ही, जेई मेन्स होणं काय हाताचा मळ आहे, अवघड नाही काही. पण मेन्स टू ॲडव्हान्स जायचं असेल ना तुम्हाला, फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकची कन्व्हर्जन तुम्हाला पाठ पाहिजे, पाठ. मेन्स टू ॲडव्हान्स कुणीच करू शकत नाही, ते करायचं आपण. असा स्पार्क असा पाहिजे, सर हा रिएजंट वापरले की हा बनतो, सर हा वापरले की हा बनतो. पीसीसी म्हणलं की पीसीचं स्ट्रक्चर ही आहे, सर पीडीसीचं स्ट्रक्चर ही आहे, बरोबर ना. कॉलिन्स रिएजंटचं स्ट्रक्चर ही आहे. कॉलिन्स रिएजंट कुणालाच माहित नाही, आहे का कुणाला माहित? का असतं कॉलिन्स रिएजंट? घंटा झोपून येतं, आपण फक्त जेवण करून मेसचं गरम गरम चपात्या मारायच्या, बस. काय माहित आपण आलाव कशासाठी इथं, आपण रूम घेऊन राहिला. आपलं मेन एम काय आपलं लाईफचं, आपलं रिकामे डोके असतात. का असतं कॉलिन्स रिएजंट? MnO2 कॉलिन्स रिएजंट असतो का? वाट लावून टाकला असं वाट. बघून सांग, न बघण्याचं सांग. CrO3 + 2 मोल ऑफ पिरिडीन असतात, मग त्याला म्हणतात ना कॉलिन्स रिएजंट. काही पाठच नाही ना. दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाईज, हे प्रिपरेशन आहे, प्रिपरेशन ऑफ फिनॉल. होप सो तुम्हाला हे प्रिपरेशन ऑफ फिनॉल परफेक्टली समजलं असेल. आजच्या दिवसामध्ये हे उद्या आल्यानंतर 10 मिनिट माझ्या पुढे हे लिहून काढायचं आहे. तुमच्या ह्याच्यावरती जशाच तशी एक्झाम असेल, डेली टेस्टसाठी एक नोटबुक बनवायची आहे. हे उद्याच्या उद्या मी क्लासमध्ये 10 मिनिट आल्या लिहून घेणार आहे आणि प्रत्येकाच्या पालकांना मी सांगणार आहे फोटो काढून. हे दररोज आल्यानंतर जे झाले तेवढं लिहून टाकायचं 10 मिनिटामध्ये. आज 200 पेजेसची वही बनवायची, नोटबुक बनवायची आणि हे डेली टेस्टमध्ये ते लिहायचं. डेली टेस्ट डेट टाकायची, जे सांगितलं टॉपिक ते लिहून काढायचं, बरोबर ना. उद्यासाठी हे टेस्टसाठी टॉपिक असेल. ABCDची टेस्ट तर होतच राहील ते शनिवार रविवार, पण हे पण आपली डेली टेस्ट. आपल्या थिअरी आल्याशिवाय हे येणार नाही. हां, ह्याच्यामध्ये काय सांगायचं राहिलं होतं आपल्याला, 273 to 278 का असते? अरे का बाबांनो, लक्षात घ्या, ही रिॲक्शन कशी असते, एक्झोथर्मिक असते. जर RT ला टाकलं ना, त्याची चळवळ बघ, त्याची समोर त्याची आहे का इकडे लक्ष. शेटला असाच करत बसलं, का करायचं शेटला? अरे बघ इकडं बघ की बाबा, हा रूम टेम्परेचरला जर RT ला केलं, समजा RT ला केलं, हा म्हणा, ऑलरेडी ह्याच्यापासून एनर्जी बाहेर पडते ना, हे ब्लास्ट होऊ शकतो. हे RBF आहे ना काचेचा, तुटू शकतो, फुटतात. सगळं रिएक्शन मास मधून वरून काय असं बाहेर येऊ शकतं. आणि जर जास्त झाली तर हे फ्लास्क पण तुटतो आणि डोळ्यामध्ये काही तोंडावरती असं सायंटिस्टच्या डोक्यावर तोंडामध्ये असं ते काच शिरतात. लक्षात आलं का तुम्हाला? त्यासाठी आणि एक्झोथर्मिसिटी कंट्रोल असेल तर ठीक आहे, ते एवढं जास्त टेम्परेचर प्रचंड वाढते, ब्लास्ट पण होतो. त्यासाठी कुलिंगलाच ते रिएक्शन करायचे असतात. लक्षात आलं का? त्यासाठी हे टेम्परेचर प्रिफर करतात. पॉईंट क्लिअर आहे? दिस इज कॉल्ड एज व्हॉट, डायझोटायझेशन अँड प्रिपरेशन ऑफ फिनॉल गाईज. फटाफट लिहून घ्या, हा ना.